हाय, गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. बऱ्याच दिवसानंतर आपण परत निघालोय नवीन राईडसाठी. मित्रांनो, आज आपण जातोय तोरणागडावर. हा रोड आहे पुण्यावरून आलो मी इकडं तोरणागड आहे आणि इथूनच 10 किलोमीटर मध्ये जर गेले तुम्ही पाठीमागून तर राजगड आहे. राजगड आणि तोरणागड हे जवळजवळच आहेत, 10-15 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. तर स्वागत आहे तुमचं आपल्या ड्रॅगन सोबत, द ट्रॅव्हलिंग राज या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मागची आपली राईड होती अष्टविनायकाची. आपण 8 अष्टविनायक पूर्ण केले. आता आपण पूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त आणि फक्त महाराजांच्या किल्ल्यावरती जाणार आपण आणि सुंदर सुंदर असे किल्ले बघणार. हा बघा मित्रांनो, हा दिसतोय का? हा आहे राजगड. मला वाटतं बहुतेक धुक्यामध्ये गेलाय सगळा, सकाळमुळे दिसा नाही, पण थोडासा वरी बाले किल्ला आलेला आहे, तो राजगड आहे. आणि इथून समोर असाच तोरणागड आहे आणि तोरणागडच्या पुढं वेल्ल्याच्या पुढं मडे घाट आहे. मडे घाटचा धबधबा मस्त आहे, मडे धबधबा म्हणून, तो बऱ्याच दिवस चालू असतो मडे धबधबा. तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया नवीन राईडला. चला मित्रांनो, हा कुठं कुठं रोड थोडा खराब आहे आणि कुठं कुठं रोड चांगला आहे. काही जाग्यावरती खराब येतो, काही जाग्यावरती चांगला येतो. हे बघा, आता हा थोडा खराब स्पॅच होता, हा मस्त स्पॅच आलाय. मध्ये मध्ये खूप चांगला आलता, 25 किलोमीटर मस्त रोड होता. हा रोड थोडा खराब आहे. मित्रांनो, घरून निघालो तेव्हा पुण्यामध्ये तर थंडीचं वातावरण नव्हतं, पण जसं मी पुणे बँगलोर हायवे सोडलाय आणि इकडं ह्या वेल्हे राजगड रोडला वळालो ना उजव्या साईडला, असली बेकार थंडी ना, खतरनाक थंडी चालू झाली. हॅलो मित्रांनो, आपण वेल्हे गावातून इथं मेंगाई देवीचं मंदिर आहे, तिथून सरळ घेतलाय. उजूकडे गेलो असतो तर आपण तिकडं वेल्हे म्हणजे वेल्हेचा डॅमच्या वरती मडेघाट तिकडे, आणि हे आपण एकदम रोडनं सरळ येतोय. हा जातो तोरणागडावरती आणि तोरणागडावरती जायला पार्किंग पर्यंत सिमेंट रोड आहे. रोड खूप मस्त आहे. लोक भरपूर गाड्या लावून गेले, याच्या अर्थ हे नाईटला आलेले असतील असं माझा अंदाज आहे. हा बघा मित्रांनो, रोड खूप चांगला आहे, सिमेंटचा रोड बनवलेला आहे. सकाळी सकाळी मस्त वाटते. तोरणागडावरती खूप खूप दिवस झालेले येऊन, असं मला वाटतं भरपूर 2017-18 काहीतरी आलेलो इथून मी, त्यानंतर आता आलोय. भरपूर चेंजेस बघायला भेटतात असं भरपूर दिवसानंतर आल्याच्या नंतर. पण मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये या गडाचं चित्र वेगळंच असतंय. पोचलो आपण, हे आपले ड्रॅगन आणि तो बघा तोरणागड कसला दिसतोय, खतरनाक. आणि हे बघा सूर्य कसला भारी दिसायला ना. चला गाडी लावूया, व्यवस्थित पार्किंग करूया. पार्किंगला भरपूर जागा आहे मित्रांनो, इथपर्यंत सिमेंट रोड आहे. नमस्कार मित्रांनो, हे बघा बायको स्नॅप घेते. हा तोरणागड, इथपासून पार इथपर्यंत तोरणागड येते. आणि इकडे बघा सूर्यदेवाचं दर्शन. पर्यटकांना तोरणागडावर सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत खुला राहील, मुक्काम बंद असेल. चला, ट्रेक सुरू झाला मित्रांनो. आपण गाडी लावली पार्किंगला आणि पार्किंगला गाडी लावली, तिथे घेतले 30 रुपये आपल्याकडून, पण गाडी व्यवस्थित लावलेली. 4 व्हीलरला 50, 4 व्हीलरचं काय माहित नाही किती, पण 30 आम्हाला घेतले. हा असा ट्रेकिंगचा रोड आहे. पावसाळ्यामध्ये पूर्ण पाण्याने खचून माती गेलेली आणि गोटे उघडे पडलेत. डायरेक्ट ट्रेक असा चढ आहे, चढ.
म्हणजे आज खतरनाक मजा येणार म्हणायचं. हा बघा तोरणा. हे सूर्यदेव, सूर्यदेवाला नमस्कारून आपण निघतोय. मित्रांनो, ह्याच्या झाडाला रिबीन बांधलेल्या असतात. ह्याचं एक महत्त्व आहे रिबीनचं. कारण की तुम्ही रात्री अंधारात सकाळी धुक्यात ज्यावेळेस ट्रेक करता गडावर, त्यावेळेस ह्या रिबीन बांधलेल्याच रोडनं तुम्हाला जायचं वरती. त्यासाठी ह्या रिबीन बांधलेल्या असतात. ज्यांनी कोणी बांधली त्यांच्यासाठी धन्यवाद. मित्रांनो, आणखी तर सुरुवात बी केली नाही, दमछाक झाला आहे दमछाक. हा बघा तोरणागडाचा सीन. हा कशाचे झाड आहेत काय कळा ना, आवाज निघा ना, एवढा दम छाटलाय. सूर्यदेव मस्त निघलेत. बायको दमली. चलो. तुम्हाला तोरणागडावर जर यायचं असेल ना, सकाळी सकाळी या. जर ऊन पडल्यावर जर आलात ना, मग काय नाही, मजाच येईल वरी चढाय. त्यामुळं सकाळी या, सकाळी चढायला सोपं जाईल. बोला काय म्हणत होत्या मॅडम? अवघड आहे ट्रेक. ट्रेक लय अवघड आहे. जय. हा बघा मित्रांनो, असा सीन आहे. इकडं मोठा डॅम दिसतो. डॅम धुक्यामुळे दिसत नाही. आणि तो एक छोटा रोड दिसतो ना, तो 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 तसा जातो मळे घाटाकडे, असा डॅमच्या कडेकडनं. वा, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आल्याच्या नंतर तर माझ्या इकडे सीन बघण्याची खूप चांगले सीन आहेत. आणखीन भरपूर चढायचं आहे. मॅडम तर बसल्या खुर्ची धरून. अवघड आहे ट्रेक तर. अजून लय मोठं राहिलं, अर्ध्यात पण नाही आला आम्ही. बायको दमली. एवढे झालेत आतापर्यंत 10 किल्ले, पण रायगडपेक्षा अवघड दिसायला है ना. चढ जास्त आहे मित्रांनो. पण जसं जसं वरी जाईन, मला तर लय असं वाटायला कधी वरी पोहोचेन मी. हे बघा मित्रांनो, नुसतं धुकं आहे, ऊन पडलं आहे धुक्यातून. बघा तोरणा कसा आहे. उंच आहे किती बघ. उंच आहे, आणखीन त्याला चढायचं आहे. अर्ध्यात पण नाही आला. अर्धा 20% आलो आहे फक्त आम्ही. मित्रांनो, हा तोरणागड महाराजांनी पहिल्या क्रमांकाला जिंकलेला आहे. सगळ्यात अगोदर पहिला किल्ला जिंकला तो हा तोरणागड. आणि म्हणूनच मला वाटतं तोरणागडाचं नाव तोरणागड आहे. कारण की इथून स्वराजाचं तोरण बांधण्यात आलं. पण वरी तोरणा देवीचं मंदिर पण आहे आणि तोरणेश्वर महादेवाचं मंदिर पण आहे. आणि इथं भरपूर अशा वनस्पतीत, सगळ्यात जास्त ज्या वनस्पतीची संख्या आहे ती तोरणा नावावरूनच आहे काहीतरी. बघूया नेमकं काय कशावरून नाव आहे वगैरे. पण मी तर महाराजांनीच ठेवलेलं म्हणतोय. आणखीन एक नाव आहे प्रचंडगड ह्याच गडाचं, जे की महाराजांनी ठेवलेलं आहे स्वतः. कारण की हा खूप मोठा प्रचंडगड आहे, मोठा. चला तर. कसा गड चढणं व्हायचा आम्हाला तर फेब्रुवारी महिन्यामध्ये टार्गेट आहे. ते आताच नाही सांगणार. भरपूर गड पार करायचेत, सर करायचेत. ये हमारा पार्टनर है, लाइफ पार्टनर है मेरा. और ऐसे डायरेक्ट मांडी घाल के बैठा है. कैसे चढ़ेगा.
असंच अवघड दिसायलंय मला पुढं. आणि हा बघा तोरणा काय गड आहे. त्यांच्या स्वराज्याच्या वेळेस कसे झालं असेल घरी येऊन. गड आणि गडावर असा भगवा फडकतोय, असा झेंडा फडकताना बघताना अंगावर काटा येतोय. ट्रेक चालू झालाय. हे आहे पायऱ्याचा ट्रेलिंग वगैरे केलेली. आता इथून पुढं खरा ट्रेक आहे. खरी मजा येणार इथून पुढं चढायला. भरपूर चढलोत. चला तर आतुरताय कधी वरती पोहोचन. हा बघा, ह्याला म्हणतात खरा ट्रेक. डायरेक्ट चढ. आणि हे बघा, आता येणार खरी मजा. हवा डव्य गड आहे, प्रचंड गड. आणि ह्याच गडाचं नाव आहे तोरणागड. वाव, मस्त गार हवा यायला लागली. तरी पण आणखीन हे धुकं आहे मित्रांनो, काहीच दिसत नाही. बाकी जोड वाटतं तो पर्यंत नाही पळाली. तिथून पुढे जे गिअर लावला ना, मी बाहेरून हाताला सोळा नाही पळत होतो. हा बघा तोरणागडाची ट्रेकिंग मस्त आहे. डायरेक्ट खडी ट्रेकिंग आहे. अरे बापरे. ठेव मोबाईल. हा बघा हे हाताचे हाल. हाताने चढून असं ठेवून ठेवून हात कसे झाले. आता आम्ही घेतो लिंबू शरबत मस्त. मला पाणी बॉटल, काकडी, लिंबू. मित्रांनो भरपूर चालून चालून वरी आलोत. वरी आल्याच्या नंतर हा असा सपाट भाग लागला आहे. हा सपाट भाग भरपूर त्या कडीपर्यंत आहे. ते लोक दिसतात तिथपर्यंत. तिथून एक चढ. तिथून वरती आणखीन एक चढ आहे. मग डायरेक्ट दरवाजा पाहिजे. दरवाजा. बघूया तो कोणता दरवाजा आहे. बायको, एवढ्या चढानंतर काय रिव्ह्यू देणार तुम्ही? अवघड आहे चढीपर्यंत तर. होप पुढं चांगला राहील. पण मस्त वाटायला जसं वर चाललं तसं. चला तुम्ही पण नक्की या तोरणागडाला. या पण ट्रेकिंगचे शूज वगैरे घालून या. प्रॉपर कारण पूर्ण ट्रेकिंग आहे आणि दगडामध्ये घसरायचे चान्सेस जास्त आहेत. आमचे ट्रेकिंगचे शूज असून आम्ही थोडे घसरत कसे दाखवतात. थोडंसं घसराघसरी होती तरी पण. आणि हात पण कसे झालेत आमचे, टेकून टेकून असे पूर्ण खरपूड झाले. शूज वगैरे. हां चला. हा दरवाजा बघून उत्साह वाढला मित्रांनो. असं दिसायला किती छोटं दिसतंय. बोला, दरवाजा बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं मॅडम? थोडीशी एनर्जी आली. भारी वाटते ना? आपण दरवाजामध्ये पोहोचलोय. आपण वेल्हे गावातून ह्या वाटेने आलेलो दरवाजात. आता या दरवाजाचं नाव वगैरे वर बोर्ड लावलेला असेल, बघू आणि तुम्हाला माहिती देऊच. अखेरवरती भेटलेच. बघा मित्रांनो, ही अशी भक्कम तटबंदी बघून खूप भारी वाटलं. भरपूर गडांची पडझड झालेली, पण तोरणागडावर भक्कम तटबंदी आहे. भयंकर बांधकाम आहे. आपण 95% पोहोचलेलो होतो गडावर. आपण वेल्हेकडून आलो. वेल्हे गावातून वरती यायला
मंदिरापासून रस्ता आहे, त्या मंदिरापासून आपण वरती आलो की पार्किंग आहे आणि हा इकडून असा रस्ता येतो बघा, हा वाला तो असं आलं की हा दरवाजा आहे, या दरवाजातून आपण वर येऊ. चला आता वरी जाऊ आणि तुम्हाला गड दाखवू. खालचा दरवाजा झाला की हा एक दरवाजा लागला, हा गौमुखी महादरवाजा आहे. मला वाटते हा मेन आहे आणि तो एक आहे. हा बघा गौमुखी, हा गौमुखी महादरवाजा. महाराजांनी हा पहिला 16 वर्षाच्या असताना किल्ला जिंकलेला. वा, न तर मस्तक ह्या गडावर आणि गडाला सुरुवात करतोय. वा, खालून वरती आलो, जो थकवा भरला होता क्षणात निघून गेला वरती पोहोचलो की. वा, आता कसं वाटतंय? एकदम छान. जसं महादरवाज्यातून वरती आलोत तसं पहिलं हे लागलं खोकळ टाके, पिण्याचे टाके. याचा अर्थ इथं पिण्याचं पाणी. इथं 2 रस्ते आहेत, हा इकडे एक जातो डावीकडे आणि हा पाण्याच्या टाक्याकडं. आपण जाऊ पाण्याच्या टाक्याकडं. चला तर पाण्याचं टाकं बघूया. हे आहे खोकळ टाके. पाणी तर आहे, पिऊ शकता तुम्ही, आहे स्वच्छ आहे आणि कातळातून येते पाणी. ते जुने बांधकाम पण आहे. पर्यटकांना तोरणागड सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत खुला राहील. मुक्काम बंद. जिल्हा अधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार. मित्रांनो, तुम्हाला इथं मुक्काम करायला जमणार नाही. मुक्काम केला की लोक घाण करतात. हे बघा, तोरणा अथवा प्रचंडगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम गड म्हणून प्रसिद्ध आहे. गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी तर उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. मी वाचूनच सांगतो आहे इथलं. लिखित साधनात गडाचा प्रथम उल्लेख बहामनी काळापासून मिळतो. मलिक अहमद हा 1470 ते 1483च्या दरम्यान कोकणच्या मोहिमेवर असताना त्याने तोरणा किल्ला जिंकला. 1624 ते 1632 पर्यंत काही काळ कानंद खोऱ्याचे हैबतराव देशमुख यांनी किल्ला आपल्या अंमलाखाली ठेवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना इसवी सन 1647 साली सर्वप्रथम हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा असे ठेवण्यात आले. भरपूर आहे. लक्कडखाना. लक्कडखाना कोणता आहे? हा असेल लक्कडखाना. बघूया जवळ जाऊन. हा आहे लक्कडखाना. लक्कडखाना म्हणजे काय? प्लीज कमेंटमध्ये सांगा. काय माहिती. लॉक लावलेले. मित्रांनो, हे नवीन बांधकाम दिसतं इथं खाली. ह्या बघा, पाण्यासाठी. तिथं एक छोटं मंदिर आहे. महादरवाजाच्या पाठीमागं दिसलं नव्हतं. हे बघा. बहुतेक मला वाटतं ते तोरणाई देवीचं मंदिर आहे, छोटं. मित्रांनो, कधीही गड बघायचा झालं ना, तटबंदीनं फिरायचा प्रयत्न करायचा अगोदर. तटबंदीनं जेव्हा तुम्ही पूर्ण तटबंदीनं गडाला वेढा मारताल तेव्हा तुम्हाला गड केवढा, गडाचा आकार, एरिया सगळं बघायला भेटन. गडाच्या आसपासचा परिसर बघायला भेटन. आणि तटबंदी फिरताना तुम्हाला टोटल गडावरती किती बांधकाम आहेत काय हे पण बघायला भेटतील. तटबंदी फिरून झालं की तुम्ही वरल्यानंतर घरं
किंवा वरी बांधकाम जुने राजवाडे वगैरे बघू शकता. आणि तसं तटबंदीनं कधी फिरता फिरता काय होतं, तुमचं काही चुकत नाही. म्हणजे हे चुकलं बघायचं राहिलं, ते बघायचं राहिलं, तुम्ही प्रॉपर बघून असं येऊन तुम्ही परत महादरवाजापाशी पोहोचता आणि महादरवाज्यातून तुम्ही खाली जाऊ शकता. चला मित्रांनो, तटबंदीनं येण्याचं कारण बघा, मारुती मंदिर किती सुंदर आहे आणि इथं एक बुरुज पण आहे. ज्यावेळेस आपण त्या तटबंदीनं येऊ, हा बघा बोर्ड मारुती मंदिर, आणि इथं हे बघा हनुमान मंदिर. बुरुजाने येण्याचं कारण, बुरुजानी म्हणजे तटबंदीने मी म्हणलं ना तुम्हाला यायचं, बघा असं बघायला भेटतं. हा मोठा बुरुज आहे, इथं मारुती मंदिर आहे, किती सुंदर मूर्ती कोरलेली. दर्शन करतो मित्रांनो. दर्शन करून बघा बुरुजावरती पोहोचलो मी. म्हणून मी म्हणतो की कधी बी गडावर आल्याच्या नंतर तुम्ही तटबंदीनं फिरायचा प्रयत्न करा. हे बघा असं सुंदर दृश्य बघायला भेटते. ह्याच मार्गे आलो आपण. हे खालून येत आहेत बघा लोक, लयच बारीक बारीक दिसत आहेत. आम्ही येत होतो तेव्हा गर्दी नव्हती, आता भरपूर गर्दी झाली, भरपूर लोक दिसत आहेत. हा बघा तोरणागड, आणि गडावर आल्याच्या नंतर कळतं की प्रचंड गड आहे, खूप मोठा गड आहे. इकडे एक माची आहे, ही बघा माची. पावसाळ्यात कसलं सुंदर, सकाळी तिकडूनच सूर्य उगवतो, काय सीन असेल तो खरंच. मित्रांनो, हे काळं काळं जे दिसते ना, हे गवत पेटवून दिलं आहे गाडावरलं. पेटवून दिलं आहे का कोणी पेटवलं आहे, काय ऑटोमॅटिक नैसर्गिक पेटलं आहे. बोर्डचा थोडा कलर गेला आहे, पण झुंजार माची आम्हाला ओळखू आलं. हे बघा तटबंदी मार्गे येण्याचं कारण हे असं तुम्हाला प्रॉपर बघायला भेटते. मित्रांनो, पोहोचलो आहे आपण. हळू ना. हे बघा, हे बघा, हे बघा, ह्यासाठीच तर केला होता अट्टास. काय सीन आहे, झुंजार माची. मित्रांनो, हा किल्ला खूप मोठा आहे. इकडं खूप खोल दरी, पण इकडून पण वरती येण्यासाठी एक रस्ता दिसतोय, आणि इकडून पण अँगल वगैरे लावलेले, ट्रेल लावलेली. तो बघा एक काहीतरी तिकडे एक भाग दिसतोय, आणि तिथपर्यंत तो डांबरी रोड आलेला डायरेक्ट तिथं. आणि तिथून ह्या साईडनं गड कमी चढायला. माहिती घ्यावं लागेल, माहिती घेतो आणि तुम्हाला सांगतो. पुढं गेलं की त्या माहिती घेतो. कारण की इकडून बघा तो डांबरी रोड दिसतोय, ते एक घराचा पॉईंट दिसतोय तिथपर्यंत, आणि तिथून चालत यावं लागतं तुम्हाला. बघूया. हा बघा आणखीन एक बुरुज आहे. हा बघा, आता इथून झुंजार माचीचं दृश्य दाखवतो तुम्हाला. अल्ला, भारी का नाही? कसं आहे? हा बघा नवीन बांधकाम पण चालू आहे इथं. हे मोठे मोठे दगड आहेत. तटबंदी इकडून ढासळलेली वाटतं. बांधकाम चालू आहे तोरणागडावर. किऱ्यानं पार कुठून आणतात तिथपर्यंतच दिसतंय किऱ्यान, पण लय लांबून आणतात रे बाप्पा. दिसा नाही मला, पण मोबाईलमध्ये तर कधी दिसायचं. मला वाटतं पार ते घर दिसतं तिथूनच किऱ्यानं आलेलं आहे ते. हां बरोबर बरोबर बरोबर. हे बघ केवढाले दगड आहेत, चिरे कसले भारीत. घराचं बांधकाम कसलं जबरदस्त होईल. आणि हे चिरे आपल्या इकडे भेटतच नाहीत. असं म्हणते तो. हा बघा पाण्याचा टाका आहे, मस्त भरलेला पाण्याचा टाका आहे. खाली भरपूर पिलेर वगैरे कोरीव काम केलेलं आहे. मी पोचलोय महादेवाच्या मंदिरापाशी. हे बघा इथं बोर्ड आहे महादेव मंदिर, आणि पलीकडे आहे मेंगाई देवी मंदिर. आपण अगोदर
शिवशंभूचं दर्शन घेऊया. हे बघा, हा बघा मित्रांनो, सुंदर असा नंदी. हर हर महादेव. किती सुंदर आहे ना, किती सुंदर मूर्ती. आणि ही जे शिवलिंग आहे ना, पूर्ण कोरलेलं आहे पाषाणात. असा दुसरा पेशल दगड नाही, असं कोरून हे करून ठेवलेलं आहे. किंवा स्वयंभू पण असतो. स्वयंभू पण असू शकते, पण किती सुंदर आहे बघ ना. पण एक आहे, वरून पत्र असताना बी किती गार लागतंय मंदिरात. प्रत्येक महादेवाच्या मंदिरात गार लागते. सुगी ठेवा शिवशंभो, बम बम बोले. चला, भोले बाबाचं दर्शन घेऊन आलोय. हे बघा, महादेव मंदिर आणि इकडं वेंगाई देवी मंदिर. हे देवीचं मंदिर आहे. काय दिलं तिथं? वाव, किती सुंदर मंदिर आहे ना. वाह. महाराजांची किती सुंदर मूर्ती रे. आणि हे बघा ना, देवीचं किती सुंदर कलाकृती, किती अशी दगडात कोरीव काम आहे ते. हा आहे मंदिराचा परिसर. किती झाड भारी वाटायले. हा बघा, आपण ह्या दरवाजातून आलोय. तसं तटबंदीनं फिरत फिरत आलो झुंजार माचीकडून. मी वेल्हेवरून आला, त्या महादरवाजातून वरती आलात की लगेच डाव्या साईडला तुम्हाला तिकडं ही अशी बुरुजाकडून तटबंदीकडून एक रस्ता आहे. त्या रस्त्याने चालत या, तुम्ही प्रॉपर गड बघत याल. हे बघा, मंदिराचे दर्शन वगैरे व्यवस्थित करून मग लगेच आणखीन त्या तटबंदीनं आपण धरूया पुढची वाट. पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर चला, आता आम्ही घालतो बूट आणि चालतो पुढे. कोकण दरवाजा इकडे हा वाला असेल. ती कोणती माची आहे? ती बुधला माची आहे का मग? हा, हे आपण आता मंदिर आहे दर्शन केलेलं ह्या बुरुजावरून. हे बघ दृश्य कसलं खतरनाक आहे. इकडून लोक उतरतायत खाली. ह्याचा अर्थ त्या रोडनं, ह्या बाकी पत्राचं एक घर आहे. हे त्रिलिंग इथून अशीच, हा इकडून आलेला रोड हा वाला. नाही, हा पण तेवढाच हे दिसतोय, एवढा सोपा नाही. आपण कोकण दरवाजावर पोहोचलोय. अशीच वाट आहे. वाट खूप कठीण आहे पण कोकण दरवाजाची. मी तर सांगेल, फॅमिली असेल तर कोकण दरवाजातून नका येऊ. पूर्ण घसरणीची वाट आहे ती. बघा, एक फॅमिली जाते. वेल्हे साईडनंच यायला पाहिजे. कोकण दरवाजातून घसरणीची वाट आहे. हा बघा, हा पण गौमुखी. पण किती सुंदर आहे ना. बापरे, ते बघ ना, तटबंदी केवढी बघती. कितीच मोठा गड आहे. तिथून खाली परत ती माची. शैक्षणिक सहल आणाय पाहिजे. एक गड चढला की पुन्हा नगच म्हणले पाहिजे बारकाले पुरं. हा बघा, हा कोकण दरवाजा आहे. असा वरतून बघितला तर गौमुख आकाराचा आहे. तोरणा किल्ल्याची तटबंदी खूपच मजबूत आहे. खूप मोठमोठाले दगड आहेत, भलतेच मोठाले. किती सुंदर बांधकाम आहे. तटबंदी तोरणा किल्ल्याची खूपच आवडली मला. अशी भक्कम आहे आणि आणखीन पण शाबूत उभी आहे.
कसलं भुयार आहे, खतरनाक जबरदस्त भुयार आहे. एकदम बारीक रस्ता आहे इथून जायला पलीकडे. हे भुयार पलीकडून दिसत असेल मित्रांनो, आपण ते बघूया. हे बघा मित्रांनो, कसलं भयानक भुयार आहे. हा मध्ये गेलो तर पण खूप अंधार होता. हा ना, पूर्ण नाही गेलो, अर्ध्यातूनच रिटर्न आलो. पलीकडून दिसत असेल चांगलं, बघूया आपण. इकडून खाली आलो आम्ही परत. ह्या बघा कातळातून कोरलेल्या पायऱ्यात, ह्या पायऱ्याने असंच खाली येणार आहेत. लेकडीला जाऊ नको. हा खाली आलं की बघा इकडून. आणि ते जो मी म्हणलं होतं ना तुम्हाला आता, एक भुयारी, बहुतेक ती भुयारी इथं निघते. हां बरोबर, ते बारीक एक खोल आहे. ह्या इथं येतं भुयार. म्हणजे तिकडून गोळे आणून देत असतील आणि इथून या 6 होल आहेत ना, हे 6 होल, ह्या तोफांचे होल असणार आहेत. गोळे आणून द्यायचे फास्ट, तोफा डागीत असतील इकडून इकडे धडाधड धडाधड. हे बघा मित्रांनो, जाताना तर दिसलं नाही पण येताना ही भरभक्कम कसला बुरुज आहे. हे आहे कोकण दरवाजा. कोकण दरवाजा हा, भरपूर लोक आलेले आहेत. कोकण दरवाजा आहे आणि हा खूप भक्कम आहे. या पायऱ्याने आत्ताच मी उतरलो. लय भयंकर पायऱ्यात, एकदम चढ आहे. हे बघा बायको उतरती. कशात पायऱ्या? डायरेक्ट असं वाटतं एखाद्या विहिरीत उतरायलो. हा आपण पूर्ण गड फिरून पोचलोय आलेल्या महादरवाजापाशी. आता आपण हळूहळू परतीचा प्रवास करूया. येता वेळेस वरून तुम्हाला एक तोरणाई माता मंदिर दाखवलं होतं. हे बघा तोरणजाई मंदिर, कसली बघा पाषाणात कोरलेली मूर्ती. पण ही महादरवाजाच्या आडुशाला असल्यामुळं हे मंदिर दिसत नाही आहे. आम्ही वरती गेल्यावर दिसलं. तोरणजाई देवी मंदिर. कदाचित ह्यावरून बी तोरणागड असं पडलं असेल ना. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा. हॅलो मित्रांनो, पोहोचलो आम्ही गडाच्या खाली. ही पार्किंग, हा तोरणागड आणि ही गाडी. ट्रेकिंग तर खतरनाक होता. खूप दमून आलो. ब्लॉग करण्याची इच्छा नाही पण तुमच्यासाठी करणार. हे बघा मित्रांनो, चला भेटूया घरी. बाय बाय.